Welcome to the Maths for Mother. Practice set 48, question 1 we have completed. Now we are going to start the question number 2. What is the question number 2? See carefully on a page number 92. In the right angle triangle PQR, angle P equals to 90 degree. If length of PQ equals to 24 centimeter and length of PR equals to 10 centimeter, find the length of say QR. काही जणांना डायग्राम काढल्याशिवाय लक्षात येत नाही. So we are just going to draw the diagram. डायग्राम काढायचे. Obviously it is a right angle triangle. But what is given in triangle PQR? लगेच गडबडीने नाव द्यायचं नाहीये. Angle P is equal to 90 degree. So this angle is of 90 degree. म्हणून मी इथून स्टार्ट करते. PQR. आता नाव दे क्लॉकवाइज दिलेलं आहे मी. PQ equals to 24. It is given. This is the 24 and PR equals to 10. And find the length of say QR असं दिलेलं आहे. सो पहिल्यांदा आपल्याला माहित आहे की राईट साइड अपोजिट टू राईट अँगल इज द हायपोटेनियस. पहिलं काम ते करून घ्यायचं की कोणती हायपोटेनियस आहे ते आपण यूज करायचं आहे. त्याशिवाय आपल्याला पुढचं काहीच लिहिता येणार नाही, कारण की पायथागोरस थेरममध्ये आपण काय लिहितो, हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तुम्ही बेस म्हणू शकता किंवा साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर म्हणू शकता, काही म्हणू शकता, पण ते लिहिताना आपल्याला आधी हायपोटेनियस क्लिअर पाहिजे. म्हणून अँगल पी ची अपोजिट साइड दॅट इज हायपोटेनियस ती आपण आधी लिहून घेतली. सो नाउ इन ट्रायंगल पी क्यू आर बाय युजिंग पायथागोरस थेरम here hypotenuse square घ्यायचं आपल्याला पायथागोरस थेरम प्रमाणे. सो hypotenuse which is the hypotenuse square plus equals to base square plus height square. पायथागोरस थेरम मध्ये घ्यायचा म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होत नाही. मग hypotenuse आपल्याला माहित आहे कोणती इथं QR. सो QR square equals to base that is PR square plus PQ square. PR already given. What is that? PR is given 10. So 10 square plus 24 square. ज्यांना येत आहे त्यांनी 24 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहा. ज्यांना येत नाही त्यांनी काढूया. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी म्हणून मी काढणार आहे 24. 10 चा स्क्वेअर we already know that is 100. Now we are going to solve the 24. 24 multiplied by 24. काही जणांना पाडा येत नाही 24 चा, तर आपण असंही करूया. 4 4 जा 16 कॅरी 1. 4 2 जा 8 प्लस 1 9 0. 2 4 जा 8 and 2 2 जा 4. So 6 8 plus 9 17 carry 1. So here comes the 576. Total दोन्हींची टोटल येणार 676. दॅट इज QR स्क्वेअर. प्रश्न असा पडतो की आता 676 हे कसं काय काढायचं बाळा, की ह्याचं स्क्वेअर कशाचं स्क्वेअर आहे हे पाठ करत बसायचं का. सोपी आयडिया सांगते. आपल्याला काही ठराविक स्क्वेअर माहीत असतात. 10 चा स्क्वेअर 100 आहे माहिती आहे. 100च्या तर हे पुढे आहे म्हणजे 10 च्या पुढचा नंबर आहे. ओके. 15 चा स्क्वेअर 225 आहे. 15 च्या पण पुढे आहे म्हणजे तोही प्रश्न मिटला. 20 चा स्क्वेअर किती आहे 400. 20 च्याही पुढे आहे. आणि 30 चा स्क्वेअर किती आहे 900. तो तरी स्क्वेअर आपल्याला सोपा जातो. 30 चा स्क्वेअर 900 म्हणजे 900 च्या हे मागे आहे आणि 20 च्या पुढे आहे. मग 25 चा स्क्वेअर किती आहे ऑलरेडी वी हॅव फाइंड आउट 24. तो किती आहे 576 आहे. 24 तर नाहीये. मग 25 चा स्क्वेअर किती आहे 25 चा स्क्वेअर आहे 625. मग आता आला 25 च्या पुढचा नंबर असणार आहे म्हणजे आपण 26. कॅन वी ट्राय? आपण बघूया करून. 26 चा येतोय का स्क्वेअर. 26 मल्टिप्लाय बाय 26. 6 6 जा 36 कॅरी 3. 6 2 जा 12 12 plus 3 that is 15. 0 2 6 जा 12 carry 1. 2 2 जा 4 plus 1 that is 5. So 6 7 6. Yes, it's a square of 26. So now we can write down that is QR equals to 600. QR square equals to 26 square. So QR equals to
26. If the unit is given, इथे unit दिलेला आहे का? Yes, it's a given centimeter. So I'm just going to write down QR equals to 26 centimeter. If you want, you can take a screenshot. Now the question number 3. Unit लिहायला विसरायचं नाही, unit carry half mark. Question 3. What is the question 3? Read the question carefully, then draw the diagram. What is given? In the right angle triangle LMN. परत right angle triangle आहे. मी लगेच right angle triangle काढून घेतला. आणि काय सांगितलं LMN, पण कुठला अँगल आपल्याला माहित नाही अजून 90 डिग्री, तो आधी बघायचा आहे. M म्हणजे इथं कंपल्सरी M येणार आहे. मग उरलेली नाव LMN. Next, if LM equals to 12, already given here, LM equals to 12, centimeter is given, LN equals to 20, this side is given, that is 20, and find the length of MN. We have to find out the length of MN काढायची आपल्याला. So again same मगासारखंच करायचं आहे, that is in triangle LMN by using Pythagoras theorem. Pythagoras theorem यूज करायचं आहे. सो पहिल्यांदा हायपोटेनियस डिसाइड करा. अँगल एम ची अपोजिट साइड दॅट इज हायपोटेनियस. 90 डिग्रीची पुढची साइड म्हणून ती हायपोटेनियस आहे. त्याचा स्क्वेअर, आता मी हायपोटेनियस स्क्वेअर फॉर्म्युला लिहित नाहीये. ln स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू बेस काय mn स्क्वेअर प्लस ln स्क्वेअर. नाउ ln किती आहे 20 स्क्वेअर equals to mn is given, no, mn is not given, mn square as it is. ln is given, that is 12 square. So आता स्क्वेअर माहित आहे, 20 चा स्क्वेअर पार्ट पाहिजे. 20 स्क्वेअर that is 400 equals to mn square plus 12 square 144. 400 minus 144, this is in a plus, when goes to that side it becomes negative. So mn square remain as it is. 400 minus 144 किती येणार? 10 minus 4 that is 6. 9 minus 4 that is 5 and 4 minus 3. बरोबर? अरे 4 minus 3 कसे येईल? कारण की आपण कॅरी केलं ऑलरेडी, बरोबर केलं इकडने. 4 म्हणजे 3 minus 1 that is 2. So mn square मग अशी ट्रिक वापरायची आहे. 256 इज स्क्वेअर ऑफ, आपल्याला काढायचं आहे 256 कशाचा स्क्वेअर आहे? 10 चा स्क्वेअर 100 आहे, म्हणजे हे 100 च्या पुढे आहे. 15 चा स्क्वेअर किती आहे? 225, म्हणजे 15 च्या पण पुढे आहे. 16 और 17, 16 और 17. आता त्याच 16 चा स्क्वेअर जर शोधायचा असेल तर युनिट प्लेसला 6 आहे. 6 मल्टिप्लाय बाय 6 किती येणार? 36, म्हणजे परत युनिट प्लेसला 6 येणार आहे. इथे युनिट प्लेसला 6 आहे. सो मी 16 ट्राय करून बघणार आहे. 16 मल्टिप्लाय बाय 16, ज्यांना 16चा पाडा येतो त्यांनी 16च्या पाड्यानं करा. 16 6 जा 96, 16 1 जा 16, 16 plus 9, it's a 25. So yes, it's the square of 16. So we can write down here 16 square equals to mn square. So mn equals to 16 centimeter. Okay, now we are going to solve the question number 4. Last question from this practice set. The top of a ladder of length 15 meter reaches a window 9 meter above the ground. What is the distance between the base of wall and that of the ladder? confusing point आहे. काय समजायचं आपल्याला? काही नाही, आपल्याला जरा थोडीशी ड्रॉइंगचं विचार करायला पाहिजे. काय करायचं बघा, टॉप ऑफ द लॅडर म्हणजे शिडी आहे. आता शिडी ऑब्विसली तिरकी लावतात. एक बिल्डिंग उभी इथं आणि ह्या बिल्डिंगच्या इथं शिडी लावलेली आहे. जस्ट कन्सिडर. आणि मग इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी? ही बिल्डिंग उभी आहे, त्या बिल्डिंगच्या इथं लॅडर लावलेली. लॅडर म्हणजे काय? शिडी लावलेली. ही अशी
शिडी लावली बरं का. आणि काय सांगितलेलं आहे, द टॉप ऑफ द लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर. लॅडर कितीची आहे, ही जी शिडी लावलेली आहे ती 15 मीटरची बरं का. हां, रिचेस अ विंडो 9 मीटर अबाव द ग्राउंड. ही विंडो जी आहे ही किती आहे, दॅट इज 9 मीटर. ही विंडो आहे ती 9 मीटरवर आहे, उंचीवर. ओके. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन. डिस्टन्स विचार आहे कोणाचा, बेस ऑफ द वॉल. हा वॉलचा बेस आहे फॉर एक्झाम्पल. आणि पुढे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, दॅट इज द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. लॅडरचा बेस ह्या दोन्हीमधलं अंतर. म्हणजे थोडक्यात ट्रायंगल आहे, ट्रायंगल आहे. हिअर इट इज अ ट्रायंगल. आता कन्सिडर करायचं आहे आपल्याला ट्रायंगल ABC. ओके. आणि मग गणित सोडवायचं आहे. हे दिलेलं आहे, हा ट्रायंगल मी उचलून इकडे ठेवला आणि असं दाखवलं आहे, दिस इज द 9 मीटर, दिस इज द 15 मीटर. मग आपण कन्सिडर करून आधी लिहू शकतो. काय काय लिहू शकतो बघा. लेट, कन्सिडर करा आधी. लेट AC is ladder, therefore AC equals to 15 meter. Okay. Window is at A, therefore AB equals to 9 meter. ते आपण क्लिअर केलं आपण. ओके. अँड नाव इन ट्रायंगल ABC सेम बाय युजिंग, मग सारखंच करायचं आहे, पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम यूज करायला 90 डिग्री अँगल पाहिजे. मग तुम्ही म्हणा इथं कुठे आहे, ऑब्विसली कन्सिडर दॅट बिल्डिंगचा बेस आणि रोड किंवा ग्राउंड ह्याच्याशी 90 डिग्रीचा अँगल असतो. इलेक्ट्रिक पोल आणि ग्राउंड ह्यांच्यामध्ये पण सुद्धा 90 डिग्रीचा बाय डिफॉल्ट आपण हे धरायचं आहे की त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. भिंत कधी तिरकी उभी करत नाही, 90 डिग्रीच्या अँगललाच उभी करतात म्हणून. सो मग आता आपल्याला काय करायचं आहे, बाय युजिंग पायथागोरस थेरम 90 डिग्रीचा अँगल बी ला आपण पकडलाय, तर AC इज द हायपोटेन्यूस. सो हिअर कम्स AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. Okay, so AC is given 15 square equals to AB is also given 9 square, BC is not given, BC square. आता आपल्याला हे माहित आहे 15 चा स्क्वेअर 225, 9 स्क्वेअर मायनस करायचं आहे 81 is there, so BC square. मायनस करा 5 minus 1 4, 22 पैकी 2 minus 8 आता का नाही 12 minus 4 करा, 12 minus 8 करायला पाहिजे, that comes 4, and here from the 2 we are getting borrowed 1, so here comes the 1. So BC square is the 144, but 144 is the square of 12. So we can write down here also, that is 144. 12 square equals to BC square and BC equals to 12 meter. मग आपल्याला हे आता वर्ड प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी विचारलेला ह्याच्यात लिहायचं आहे, म्हणून लिहायचं द डिस्टन्स बिटवीन कोणाच्या मधला डिस्टन्स विचारलाय, लास्ट सेंटेन्स लिहायचं आपल्याला. द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ वॉल and that of ladder is किती आलं आपलं डिस्टन्स 12 मीटर. Here we finish this practice set also. आता पुढचा जो पॉइंट आपल्याला तो पायथागोरियन ट्रिपलेट आहे. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय आहे आणि कशी सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यावर बेस्ड आपल्याला प्रॅक्टिस सेट 49 आहे. सो इन नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू सी दॅट. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळतील, पुढची गणितं पण मिळतील.